Brought to you by V-Guard. 7 तारखेला होणाऱ्या निवडणुकीमध्ये आपण आपले नातेवाईक, आपल्या आजूबाजूच्या घराच्या बाजूचे 100-200 घराचे नागरिक, जनता आपल्या मोबाईलमध्ये जेवढे संपर्क क्रमांक आहेत त्या सर्वांनी आजपासून 3 दिवस देशाकरता देऊन आपण सर्वांनी देशाचे केंद्रीय मंत्री, महाराष्ट्राचे लोकनेते, रत्नागिरी सिंदूरचे सुपुत्र माननीय नारायण राणेजी यांना प्रचंड बहुमताने विजयी करावं अशी विनंती करण्याकरता या ठिकाणी देशाचे लोहपुरुष भाइयों बहनों, उनके राज में पावर रहे अनस्टेबल और हम रखे सब स्मूथ और स्टेबल। हमारा नेता कैसा हो जो स्टेबल पावर दे वैसा हो। अब की बार V-Guard AC स्टेबलाइजर का चमत्कार। ज्यांनी मोदीजीच्या नेतृत्वामध्ये काश्मीर ते कन्याकुमारी पर्यंतचा भारत एक केला, 370 कलम हटवण्याचं काम या देशामध्ये केलं, असे माननीय अमित भाई या ठिकाणी येत आहे। बंधूंनो, या ठिकाणी व्यासपीठावर सर्वच नेते, कारण अमित भाई 3 मिनिटात या ठिकाणी येत आहे, माननीय रवी चव्हाणजी, माननीय आपले या ठिकाणी किरण सामंतजी असतील, चित्राताई आहेत, आपल्या या ठिकाणी सर्व नेते, मी सर्वांचा उल्लेख या ठिकाणी सर्वांची क्षमा मागतो, कारण या ठिकाणी अमित भाई 1-3 मिनिटात येणार आहे। मी एवढंच सांगेल की आज आपल्या समोर जी कमळाची बटन आहे ती बटन अशा व्यक्तिमत्वाची आहे की ज्या माननीय नारायण राणे साहेबांनी आपलं संपूर्ण आयुष्याचे 80% दिवस हे आतापर्यंत राणे साहेबांनी हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेजी यांच्या सहवासामध्ये माननीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंची प्रेरणा घेऊन या महाराष्ट्राला समोर नेण्याचं काम माननीय नारायण राणे साहेबांनी केलं। माननीय राणे साहेब असे नेते आहेत ज्यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र, कोकणाचा विकास करण्याकरता अहोरात्र प्रयत्न केले। माननीय नारायण राणे साहेब मुख्यमंत्री असताना या महाराष्ट्राला या ठिकाणी पुढे नेण्याचं काम झालं। आणि बंधूंनो, एक असा नेता विदर्भातल्या शेवटच्या गावापासून तो कोकणापर्यंत समाजाच्या शेवटच्या गरीब माणसाच्या कल्याणाकरता झटणारा नेता नारायण राणेजी यांची ही निवडणूक आहे। यांच्याकरता आपल्याला 7 तारखेला मतदान करायचं आहे। मी बघितलं केंद्रीय मंत्री माननीय नारायण राणेजी झाल्यानंतर मोदीजीच्या नेतृत्वामध्ये MSMEच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्राला नवी दिशा देण्याचं काम झालं। गरीब माणसाच्या आयुष्यामध्ये मोठं काम सुरू केलं आणि या राज्यातल्या या सर्व बेरोजगारांना 10 लाख रुपयापर्यंत मुद्रा योजनेचं लोन देण्याचं, बिना गॅरंटी लोन देण्याचं काम माननीय नारायण राणे साहेबांच्या काळामध्ये माननीय मोदीजीच्या नेतृत्वात झालं। आणि तुम्ही बघितलं असाल 14 एप्रिलला महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंती दिवशी मोदीजींनी विकसित भारताचा संकल्पाचा वचननामा दिला। मोदीजींनी वचननामा दिला विकसित भारत 2024 ते 29। तुमचं मत मोदीजी 7 तारखेला घेणार आहे। त्यातला अत्यंत महत्वाचा वचननामा काय आहे तो नारायण राणे साहेबांच्या डिपार्टमेंटचा आहे। राणे साहेब, या वचननाम्यामध्ये तुमच्या डिपार्टमेंटचं महत्वाचं काही आलं असेल तर या महाराष्ट्राच्या बेरोजगार तरुण तरुणीला 20 लाखापर्यंतचं बिना गॅरंटीचं कर्ज देण्याचं काम मोदीजींच्या वचननाम्यामध्ये तुमच्या नेतृत्वामध्ये तुमच्या या ठिकाणी डिपार्टमेंटच्या माध्यमातून आलाय। बंधू भगिनींनो, मला आपल्याला सवाल सांगायचा आहे, काँग्रेसने 55 वर्ष सरकार चालवलं, 55 वर्ष मतं घेतले। बंधू भगिनींनो, काँग्रेसच्या नेते राजीव गांधींनी म्हटलं होतं, राजीव गांधींनी 55 वर्षानंतर असं म्हटलं, दिल्लीवरनं 1 रुपया केंद्रातून पाठवतो तर रत्नागिरी सिंदूरला फक्त 15 पैसे पोहोचतात। पण राणे साहेब, तुम्ही माननीय मोदीजीचं सरकार आलं, मोदीजीच्या नेतृत्वातलं सरकार असं आहे की दिल्लीवरनं 1 रुपया निघतो, 1 रुपया पूर्ण रत्नागिरी सिंदूर मध्ये पोहोचतो। हा फरक मोदीजींच्या सरकारचा आहे। बंधू भगिनींनो, काँग्रेसने 55 वर्ष सरकार चालवलं,
गरिबी हटावचा नारा दिला, पण गरीबाची गरिबी हटली नाही. गरीब गरीब होत गेला, श्रीमंत श्रीमंत होत गेला. पण मोदीजीचं सरकार आलं, या देशातल्या कुठल्याही काँग्रेसच्या चिट्ट्या बिट्ट्याने यादी घेऊन जावी, 25 कोटी लोकांना गरिबीच्या बाहेर काढण्याचं काम माननीय प्रधानमंत्री मोदीजींनी केलं. बंधूंनो, या देशामध्ये 36 घोटाळे झाले. काँग्रेसच्या 55 वर्षात 36 घोटाळे झाले. 86 लाख कोटी रुपये कोकणातल्या देशाच्या जनतेचे खाऊन टाकले. मोदीजी आले, देशामध्ये एकही रुपयाचा भ्रष्टाचार मागच्या 10 वर्षामध्ये झाला नाही. मला उद्धव ठाकरेंनी विचारलं, मोदीजींनी काय केलं? रोज मोदीजीला शिव्याशाप देतात आहे, रोज देवेंद्रजी नारे साहेबांना शिव्याशाप देत आहे. अरे उद्धव ठाकरे, तुम्हाला या ठिकाणी सांगतो, 10 वर्षामध्ये मोदीजींनी जरा आकडे लिहून घ्या. कोणी जर या ठिकाणी त्यांना पोहोचू शकलं मीडियाच्या माध्यमातून, जर हे ते सभा पाहत असतील, तर मोदीजींनी 10 वर्षामध्ये उनका बैकअप सिर्फ कल तक और हमारा चांद तक. हमारा नेता कैसा हो जो नॉन स्टॉप बैकअप दे वैसा हो. अब की बार वी गॉट इन्वर्टर बैटरी का चमत्कार. उद्धव ठाकरे जरा लिहून घ्या. तुम्हाला आठवत नसेल, मोदीजींनी 10 वर्षामध्ये 6,56,00,000 लोकांना अन्न सुरक्षा अभियानाचा लाभ दिला. गरीब माणसाला रेशनच्या दुकानात अन्न दिलं. 1,94,00,000 लोकांना आयुष्यमान भारतचा लाभ झाला. या महाराष्ट्रामध्ये 1,04,00,000 लोकांना, शेतकऱ्यांना 12,000 रुपये शेतकरी किसान योजनेचे मिळाले. 20,67,000 लोकांना PM आवास योजनेचे घरकुल मिळाले. 70 लाख लोकांना, चित्राताईंनी सांगितल्याप्रमाणे या देशामध्ये 7 कोटी असे घर होते ज्यांच्याकडे इज्जत घर शौचालय नव्हतं. मोदीजींनी 7 कोटी लोकांचं, याकनी महिलांकरता गावातल्या लोकांना इज्जत घर दिलं. आणि महाराष्ट्रामध्ये 70,15,000 घरी शौचालय इज्जत घर देण्याचं काम झालं. 72,07,000 लोकांना घरामध्ये नळ कनेक्शन पोहोचलं. 66,44,000 लोकांना दीनदयाल अंत्योदय योजनेचा लाभ झाला. 1,39,00,000 लोकांना कामगारांना ई श्रम कार्ड मिळालं. कामगारांना ई श्रम कार्ड मिळालं, कामगार योजनेचा लाभ झाला. अरे उद्धव ठाकरेजी, 5,716 किलोमीटर रस्ते प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेचे झाले. 47,000 लोकांना राष्ट्रीय सामाजिक न्याय योजनेतनं त्या ठिकाणी अनुदान मिळालं. 12,02,000 ग्रामपंचायतीला प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेच्या नोंदीमध्ये घेतलं. 1,34,00,000 लोकांना प्रधानमंत्री जीवन ज्योती योजनेचा लाभ मिळाला. 31,232 गावामध्ये त्या ठिकाणी सर्वेक्षणाच्या माध्यमातून गावाच्या विकासाची नोंद झाली. आणि बंधू भगिनींनो, महाराष्ट्रातला उद्धव ठाकरे, शरद पवारजी, तुमचं मनमोहन सिंगाचं सरकार 10 वर्ष होतं. त्या 10 वर्षामध्ये पत्रकार बंधूंनो, या महाराष्ट्रामध्ये 1,00,000 कोटी रुपये मिळाले. पण मोदीजीच्या 10 वर्षाच्या सरकारमध्ये या महाराष्ट्राला 7,00,000 कोटी रुपयाची कामं झाली. 7,00,000 कोटी रुपयाचे कामं झाले. अरे हिम्मत असेल तर रत्नागिरी सिंदूरच्या चौकात या, तुम्ही सांगा 10 वर्ष काय काम केलं. आणि आम्ही सांगतो, मोदीजींनी एक कमळाचं मत घेतलं. मोदीजींनी विकसित भारताचा संकल्प केला. 14 एप्रिलला मोदीजींनी सांगितलं, विकसित भारताचा संकल्प करताना मोदीजींनी या देशामध्ये पुन्हा एकदा गरिबाकरता 3 कोटी नवीन घरं देण्याची योजना 7 तारखेच्या नवीन या सरकारमध्ये येणार आहे. 7 तारखेचं राणे साहेबांचं मत म्हणजे 3 कोटी नवीन लोकांना घर देणारं मत आहे. 7 तारखेचं राणे साहेबांचं मत म्हणजे पुढचे 5 वर्ष या महाराष्ट्राच्या गरीब लोकांना रेशन मधून मोफत अन्न देणारं मत आहे. 7 तारखेला राणे साहेबांचं कमळाचं मत म्हणजे 70 वर्षाच्या सर्व व्यक्तींना आयुष्यमान भारतचं कार्ड देणारं मत आहे. 70 वर्ष वयाच्या सर्व जनतेला 5 लाख रुपयाचा विमा उतरवणारं मत आहे. 7 तारखेला राणे साहेबांचं मत म्हणजे या महाराष्ट्रामध्ये, देशामध्ये 1 कोटी लोकांच्या घरावर सूर्यघर लागणार आहे. आणि असं सूर्यघर की पुढचे 15 वर्ष तुमच्या घरी इलेक्ट्रिकचं बिलच येणार नाही, असं सूर्यघर 7 तारखेच्या राणे साहेबांच्या मतातनं होणार आहे.
बंधू भगिनींनो, मी आधीच सांगितलं, मुद्रा योजनेमध्ये बेरोजगारांना 10 लाख रुपयाचं जे या ठिकाणी लोन आहे ते 20 लाख रुपयाचं करण्याचं 7 तारखेचं मत आहे. बंधूंनो, 40,000 किलोमीटर रस्ते बांधणार, 40,000 किलोमीटरचे नवीन रस्ते बांधण्याकरता 7 तारखेचं राणेसाहेबांचं मत आहे. 7 तारखेचं मत या ठिकाणी या महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांना या ठिकाणी योजना देणारं मत आहे. आमचे लोहपुरुष देशाचे नेते या ठिकाणी माननीय अमित भाई शाह आलेले आहेत. एकदा जोरात टाळ्या वाजवून त्यांचं स्वागत करा आणि आपण त्या ठिकाणी त्यांचा सन्मान करूया. Brought to you by V-Guard. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.